जे आपल्या लोकमान्य नगर प्रभाग समितीमध्ये जे विविध उपक्रम आणि चांगले उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत त्याचा एक कार्यक्रम काल पार पडला. त्या कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम आहे जो शेल्टरने सुरू केलेला आहे तो म्हणजे गुगल मॅप कोडिंग. तर याविषयी मॅडमकडे आणि आपले जगदाळे साहेबांकडे आपले काही स्थानिक नागरिकांनी त्यांची काय हरकत नव्हती. तर आजची बैठक मग डोंगरे मॅडमने सांगितली की आजची बैठक आयोजित करा आणि परत शॉर्टमध्ये जास्त डिटेलमध्ये ना तुम्ही 5 मिनिटात एक्झॅक्टली हे काय आहे हे आपण का करतोय हे आपण तुम्ही माहिती द्या आणि मग आपण जे आपले नागरिक आलेले आहेत त्यांची काय हरकत आहे ती आपण समजून घेऊ आणि एक सोल्युशन काढण्याचा आपण प्रयत्न करू. आपण मागचे 3 वर्ष इथे आपण काम करतो, 4 वर्ष झाले. त्याच्यामध्ये आपण ज्यावेळी कामाची सुरुवात करतो त्यावेळी बेसिकली आपण कुठल्याही एरियामध्ये डायरेक्टली काम करायला जातो. सुरुवातीचा आपला भाग एक महानगरपालिकेबरोबर आपण निगडीत होतो. आपण सगळ्या गोष्टी आल्या दिवशी बोलून घेऊ की काय संस्था करेल काय नाही. त्याच्यामध्ये आणि इव्हन वस्तीमध्ये पण ज्यावेळी कामाला सुरुवात होते तेव्हा वस्तीचं एक इन मॅपिंग म्हणजे वस्तीमध्ये काय कुठल्या सॅनिटेशनच्या गोष्टी अवेलेबल आहेत, ड्रेनेज आहे का, पाणी का, कचरा कुठे जातो, ह्या सगळ्याची एक माहिती घेतली जाते ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर मॅपिंग म्हणतात. आणि दुसरं आहे की हाऊस होल्ड लेवलचं मॅपिंग ज्याच्यामध्ये आपण त्या घराकडे टॉयलेट आहे का, घराकडे कचऱ्याची काय व्यवस्था आहे, पाणी का वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती घेतो. आणि आपण कुठली जी संस्था आहे ती फक्त म्हणजे माहिती घेतली, तुम्हाला माहिती घेतली आणि एक्सेलमध्ये ठेवली असं नाही आहे. GISचं जे तंत्रज्ञान आहे ते आपण वापरतो आणि याच्यासाठी आपण पूर्ण याच्यामध्ये पण आहोत की एक NGO जी आहे ती GIS किंवा अशा तंत्रज्ञानाचा वापर करून ते माहिती हे करते. तुमच्यापैकी काही जणांनी वेबसाईट सुद्धा पाहिलेली आहे. आपण ती सगळी जी माहिती आहे सॅनिटेशनच्या संदर्भातली वस्ती लेवलची ती आपण गोळा करून महानगरपालिकेलाही ती सुपूर्द करतो आणि ती नागरिकांच्या आणि कुठल्याही व्यक्तीच्या माहितीसाठी उपलब्ध असावी म्हणून आपण ती वेबसाईटला कनेक्ट केलेली आहे, वेबसाईटला ठेवली आहे आणि ती वेबसाईट महानगरपालिकेच्या वेबसाईटशी कनेक्टेड सुद्धा आहे. सो त्याच्यातला आत्ता हा जो आपला जो तुमचा कन्सर्नचा विषय बेसिकली आहे गुगल क्लास 4 त्याच्यामध्ये आपण म्हणजे मला वाटतं की ऑगस्टमध्ये कामाला सुरुवात केली लोकमान्य नगरमध्ये आणि युनिसेफ नावाची जी संस्था आहे त्या संस्थेच्या दरम्यान मिळून त्यांच्याबरोबर मिळून आपण हे केलं. कारण कोविडची जी सगळी परिस्थिती होती त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबंधात्मक काम करायला पाहिजे म्हणून युनिसेफ ॲक्च्युली तुम्ही जितक्या पण ॲडव्हर्टाईज पाहिल्या असतील किंवा काय ते सगळं पार्टनरशिप त्यांच्या पार्टनरशिपमध्ये आता आपलं सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा ह्याचा वापर करते आणि त्यांनी काही संस्थांबरोबर टायअप करून ज्या भागात ते काम करत आहेत तिथे करोनाचा प्रतिबंध व्हावा म्हणून कामाला सुरुवात केली. तर आपण ज्यावेळी ऑगस्टपासनं मला वाटतं ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे 3 महिने कम्प्लिटली वस्तीतले जे लोक आहेत कारण करोनाचा टाईम होता आणि पहिल्या सुरुवातीच्या काळात खूप जास्त सगळ्यांमध्ये अवेअरनेस नव्हतं आणि भीती पण होती या सगळ्या याच्याबद्दल. तर आपण इथले जे स्थानिक नागरिक आहेत आपण प्रत्येक एरियामध्ये म्हणजे लोकमान्य नगर ही एक वस्ती घेतली कारण आमची जी स्ट्रेंथ आहे संस्था म्हणून या शहरामध्ये ती काही अशी 5-50 लोक नाही आहेत. आम्ही 5-10 लोक एवढीच इथे आहोत. त्यामुळे आम्ही जेव्हा हे वस्तीचं काम करायला घेतलं कोविडचा प्रतिबंध त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचणं शक्य नव्हतं. मग आम्ही ॲक्च्युली कम्युनिटीतल्या लोकांना म्हणजे प्रत्येक 100च्या पॉकेटमध्ये एक व्यक्ती त्याच्या जवळपासच्या एरियामध्ये काम करू शकेल असे आपण निवडले. त्यांना ट्रेनिंग दिलं. त्यांनी कोविडच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी आहेत त्याच्यात एम घेऊन की 100% मास्कचा वापर होईल, 100% लोक हात धुतील आणि 100% लोक डिस्टन्सचा हे रूल फॉलो करतील अशा पद्धतीने 3 महिने काम केलं. त्याच्यानंतर एक असं आलं की जेव्हा आपण तंत्रज्ञानाचा वापर करून खूप म्हणजे व्यवस्थित परिस्थिती शहरामध्ये आहे आणि कोविड किंवा असे कुठलेही पॅन्डेमिक येतात किंवा ठीक आहे आता कोविड यावर्षी आहे, कोविड इज वन ऑफ द थिंग्स, पण समजा जे इन्फ्रास्ट्रक्चर्स असतील किंवा कुठल्या गोष्टी अवेलेबल आहेत की नाही, कुठली इमर्जन्सी असेल अशा वेळी प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक त्या ह्याचा जर आपल्याला लोकेट आयडेंटिफाय करता आला ॲड्रेस तर ते फार लोकांना फायद्याचं होईल. कशा दृष्टीने की समजा आता एखादं आपण
इमर्जन्सीची परिस्थिती आहे समजा आणि कुठल्या तरी घरापर्यंत पोहोचायचं आहे आणि लोकांनी सांगितलं की ह्याच्या शेजारी आहे पण एक्झॅक्टली त्या घरापर्यंत इमर्जन्सीमध्ये तर नाही पोहोचता येऊ शकत. इमर्जन्सी इट इज लाईक फायर असेल किंवा पूर असेल. आता लोकमान्य नगर आता काल तुम्ही लोक होते आपण तो प्रेझेंटेशन बघितलं. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो हा एक प्रकारचा ना बेटा पोस्टल ऍड्रेस बस घरचा पत्ता ठीक आहे. हे बाकी काही नाही. एक मिनिट अरे 2 मिनिट थांब लगेच आता गणेशजी बरोबर बोललो ना मी. हे काही नाही आहे. एक फक्त एक प्रकारचा आपला घरचा पत्ता आहे. हा आता आपल्यालाही माहिती आहे आता आपण सगळेच जण मग कधी उद्या आपण रिक्षात जरी बसलो ओलाची रिक्षा जरी आपण केली किंवा ओलाची टॅक्सी जरी केली किंवा आपण आपली गाडी जरी काढली है ना तर आजकाल सगळेजण मोबाईलमध्ये GPS लोकेशन आपण लावतो कारण की आपल्याला पत्ते माहीत नसतात है ना. आणि मग अशा वेळेस आपण काय करतो की खऱ्या अर्थाने आता कुठलंही घर शोधणं इतकं सोपं आणि इझी झालेलं आहे ना की जस्ट बिकॉज आपल्याकडे तो तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आता ते कसं आहे की तोच मुद्दा धरून हा गुगल मॅप कोडिंग आपण इथे इंट्रोड्यूस केलेला आहे आणि ह्याच्यात पण तेच आहे. आता समजा आता लोकमान्य नगर कसं आहे की लोकमान्य नगर आपलं एकदम दाटीवाटीचं ठिकाण आहे. म्हणजे मला तर असं वाटतं मी तर कळवा मुंब्रा दिवा पण बघतो पण मला वाटतं कळवा मुंब्रा दिवापेक्षाही जास्त दाटीवाटीचं आपली प्रभाग समिती आहे. तर खऱ्या अर्थाने आपल्याला जर कुठला घर म्हणजे फॉर एक्झाम्पल मी राहतो पाडा नंबर 4 मध्ये मी राहतो असं आपण गृहीत धरू आणि माझं जे बैठक घर आहे ते खूप आतमध्ये आणि उद्या जर आपल्या घरी जर काय असा प्रॉब्लेम झाला म्हणजे कोणाला अटॅक आला काय आला आणि जर आपल्याला ॲम्ब्युलन्स जर त्या घरापर्यंत आपल्याला बोलवायची असेल आता ऑब्व्हियसली जिथपर्यंत पक्का रस्ता आहे मोठा रस्ता आहे तिथपर्यंत आपली ॲम्ब्युलन्स येईल. पण मग आपला जो पत्ता आहे बरोबर आहे जर त्या गुगल मॅप कोडिंगवर आपलं जर घर म्हणजे आपल्याला तो घरचा पत्ता आपल्याला जर त्याच्यावर आपण रजिस्टर केला असेल तर तो जो ॲम्ब्युलन्सवाला आहे जर तो असं ट्रॅक करत आला तर आपलं घर लगेच त्याला मिळेल. दुसरा काही नाही बिलकुल नाही. आता तुमची काय शंका आहे ते प्लीज सांगा. ठीक आहे अंडरस्टूड. मॅडमने कोरिलेट केलं कोविड सिच्युएशनशी. ठीक आहे मॅडमने कोरिलेट नाही केला कोविड सिच्युएशनची. मॅडमनी त्यांच्या संस्थेचं इंट्रोडक्शन देताना की त्यांनी कोविड मध्ये काय काम केलंय तसं बोलणं त्यांनी सुरुवात केली. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता एमर्जन्सी सरांनी सांगितलं ॲम्ब्युलन्स आमच्या दारापर्यंत येणार. एमर्जन्सीचं तुम्ही म्हणताय की फायर झालं किंवा काय झालं. किती एमर्जन्सी सिच्युएशन घडतात जर रेशिओ काउंट केला नाही जर रेशिओ एक मिनिट मॅडम जर रेशिओ काउंट केला तर किती एमर्जन्सी सिच्युएशन घडतात. किती सिलेंडर रोज आमच्या इकडे काय सिलेंडर फुटतं. रोज आमच्या इकडे कोणाला हार्ट अटॅक येतो. रोज आमच्या इथे ॲम्ब्युलन्स तरी येते का. ॲम्ब्युलन्सचा ज्या वेळेला तुम्ही विषय सांगता ना त्यावेळेला तो रस्ते जे आहेत ना 4-4, 5-5 महिने खोदलेले असतात. 5-5 महिने रस्ते खोदताना ॲम्ब्युलन्सचा विचार येत नाही का. त्याही वेळेला ॲम्ब्युलन्सचा विचार आला पाहिजे ना. त्याही वेळेला इमर्जन्सीचा विचार आला पाहिजे ना. आणि विदाउट आवर परमिशन आमची प्रायर परमिशन न घेता तुम्ही आमच्या प्रिमाइसेस मध्ये येऊन प्लेट्स लावू कशा शकता. याच्याबद्दल मला सांगायचंय हे जे आणि का लावताय त्याच्यासाठी तुम्ही जनजागृती केली का. तुम्ही आम्हाला विश्वासात घेतलं का की बाबा चला सगळ्यांची नाही बोलू शकत काय प्रतिनिधी स्वरूपात तुम्ही एक मीटिंग बोलवा त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे मुद्दे सांगा ना. मग तिथे आम्ही ठरवलं असतं ना आम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय की आम्ही तुम्हाला परमिट करू. हे बघा तुमच्या म्हणजे आता वस्तीमध्ये आम्ही प्रत्येक कॉर्नर्स मध्ये लोकांना कॉर्नरमध्ये थांबून लोकांना याबद्दलची माहिती दिली. जेवढ्या घरांवरती प्लेट्स लागलेल्या आहेत त्या घराची जर परमिशन नसेल तर आम्ही त्या लावलेल्या नाही. ज्यांना हे पटलं की अच्छा हे मला वापर होऊ शकतो हा माझा ऍड्रेस आहे त्याच घरांवरती आपण पटलं घरातल्या लोकांना आपण विचारलेलं आहे. लोकमान्य नगर पाडा नंबर 4 मध्ये अशी कितीतरी घर आहेत ज्यांच्या दरवाजाला त्याप्रमाणे परमिशन नसताना आपण बिल मारले. इट्स नॉट पॉसिबल. नाही ऐका मॅडम
मॅडम, ऐका ना, तुम्ही परमिशनचं बोलताय. दिवसभर पुरुष घरात नसतो. आम्हाला याच्यात विश्वासच नाही. दिवसभर पुरुष घरात नसतो. स्त्री घरात असते. तुम्ही काय सांगितलं ना, महानगरपालिका म्हटल्याच्या नंतर ती स्त्री जास्त बोलत नाही. एकेकाने आपलं म्हणणं मांडा, एकदाच सगळ्यांनी बोलू नका. जरा मी या विषयावर बोलतो. सुरुवात केली होती त्यामुळे जेव्हा तुम्ही ही नंबर प्लेट लावली किंवा तुम्ही जो काही सर्वे केला, तुमच्याकडे ठाणे महानगरपालिकेची अधिकृत परवानगी तुमच्याकडे लेखी कागदपत्र आहेत का? आम्ही actually नाही, आहेत की नाही? आहेत. आहेत का? आम्ही दरवर्षी मी महानगरपालिकेच्या मॅडम विषय करार सांगूया. करतो. त्या तुम्ही ऐकून घ्या. करारामध्ये माझं काय म्हणणं, तुमच्याकडे जर अधिकृत हे नंबर प्लेट लावण्यासाठी अधिकृत परवानगी आहे हे बघा. तर तुम्ही त्या अध्यक्ष मॅडमला दाखवा. दाखवतो. माझं म्हणणं बेसिकली काय, तुम्ही नाही, basically जाऊया. हे ऐका, नंबर तुम्ही प्लेट. ऐकून घेणार आहात का? माझं तुम्ही संपलेलं नाहीये. विषय कुठला आहे हे बघा. विषय तुमची प्लेटचा आहे, ऐका. त्याबद्दल मी बोलते. तुमची शेल्टर कंपनी जे शौचालय संदर्भात काम करते ते काम अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही करता, त्याबद्दल वाद नाही. तुमच्या शेल्टर हे कंपनीच्या प्लेट्सबद्दल ऐका तुमची भीती काय? काय मुद्दा आहे? हे बघा 10 वेळा वस्तीमध्ये मला आम्हाला आजही फोन येतात की आमच्या घरावरती प्लेट नाही लावली, प्लीज लावा. नाही, तुम्हाला आमचं म्हणणं आहे, तुम्ही ठाणे महानगरपालिकेची अधिकृत परवानगी घेतली का? आम्ही महानगरपालिका- आमच्या प्रभागातले जे सन्मान्य नगरसेवक आहेत त्यांना तुम्ही विश्वासात घेतलं काय विषय? आणि जर महानगरपालिकेची परवानगी असेल तर ती मॅडम तुम्ही दोघं चेक करा. तर तुम्ही पदाधिकारी आहात. लोक तुम्हाला सांगतात आहे ना की आमच्या घरावरती प्लेट्स का नाही लावली, ती इथे हजर का नाही आहेत मागच्या मीटिंगला. आणि काल जे जे काय की आम्ही डिमांड- आमची ही पद्धत आहे की आम्ही नाही, नाही, लोकांना न एक- विचारता. नाही, मला नाही, सांगा. एक मिनिटं, मॅडम. साहेब आयुक्त मॅडम, तुम्हाला मी विनंती करतो, या लोकांनी जेव्हा आमच्या एरियामध्ये नंबर प्लेट लावल्या यांनी असं सांगितलं की आम्ही ठाणे महानगरपालिकेतर्फे आलेलो आहोत म्हणून. त्याच्यामुळे यांना कोणी विरोध केला नाहीये. विषय हा आहे ना. पुरावे सादर केले त्याचे. आम्ही पुरावे सादर शेल्टर केले. असोसिएट मागचे 2-2.5 वर्ष लोकमान्य लोगो नगरमध्ये लावलेले लोगो लावलेले महानगरपालिकेचे लोगो लावलेले जेव्हा 30 तारखेला आपल्या दालनामध्ये जेव्हा ती मीटिंग झाली, आम्ही ते पुरावे दाखवले. यांनी जे लोगो लावले महानगरपालिकेचे, महानगरपालिकेने ते लोगो लावायला त्या आराखड्यावरती यांना परवानगी दिलेली आहे का लेखी पत्र? असेल तर दाखवा, आमची हरकत नाहीये. बेसिकली मुद्दा काय आहे? परवानगी. माझं म्हणणं कुठलीही सुरुवात आपण परवानगी माझं टाकूनच म्हणणं आहे करू. की हा एक पत्ता आहे. हा? हा एक पत्ता आहे आणि नागरिकांना याची पूर्ण कल्पना देऊन त्या लावलेल्या आहेत. कुठल्या नागरिकांना? आम्ही कोण आहे? मग आम्ही कोण आहे? माझं काय म्हणणं, तुम्ही विरोध करताय मला कळालं. विरोध नाही करत. तुमचा काहीतरी शंका त्याच्याबद्दलची आहे. शंका तुमची त्याच्याबद्दलची आहे. शंकेचं निरसन मॅडम तुम्हाला मी करायचं उदाहरण देतो. तर आपण दोन्ही सन्माननीय मॅडम त्या दिवशी होता 30 तारखेच्या मीटिंग मध्ये. आपण या संस्थेमार्फत जेव्हा ती मीटिंग झाली, आपण यांना एकच म्हटलं होतं, तुम्ही कोणताही कार्यक्रम आमच्या लोकमंडळामध्ये घ्या, आमची हरकत नाही, आम्ही सहकार्य करू, पण तुम्ही कृपया करून जर तुमची खाजगी संस्था आहे तर तुम्ही त्याचा माहिती फलक, सूचना फलक एक एरियामध्ये लावा. काल जो कार्यक्रम झाला, तुमच्या तिघांच्या गाड्या तिथं आमच्या एरियात आल्या, तेव्हा आम्हाला माहिती पडलं शाळेमध्ये असा असा कार्यक्रम संस्थेतर्फे ठेवण्यात आला. कालचा ऐकून घ्या कार्यक्रम मॅडम, मी तुम्ही बोलताना मध्ये बोलत नाही, तर माझी विनंती आहे तुम्हाला, कृपया करून तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्यावं. काल अतिरिक्त आयुक्त आले, उपायुक्त आले, सहाय्यक आयुक्त मॅडम आल्या या संस्थेच्या कार्यक्रमाला. त्या स्टेज तुम्ही शेअर करता आणि त्या कार्यक्रमात तुम्ही दाखवता की गुगल मॅपिंग किती चांगलं आहे म्हणून. आज जर आम्ही तुम्हाला लेखी पत्र देऊन जर या संस्थेवर कारवाई करायची मागणी केलेली आहे तर तुम्ही त्याच्यावर कारवाई न करता तुम्ही तो शेअर करत स्टेज लोकांमध्ये मेसेज काय जातो मग की आम्ही कुठेतरी चुकीचे आहोत. बरं ठीक आहे, तुम्ही जर त्या कार्यक्रमाला गेला, ऐकून घ्या. तो माझा प्रोटोकॉल होता, आमचे अतिरिक्त आयुक्त आलेले होते, बरोबर. त्यामुळे आय हॅव टू कम टू कारण मॅडम मान्य आहे मला. माझा मी board आहे तो. माझा तुमच्याबद्दल आक्षेप नाहीये. ज्या दिवशी 30 तारखेला आपली ती मीटिंग मध्ये विषय झाला की तुम्ही कुठल्या एका पक्षाचं काम न करता तुम्ही तिथे तसं फलक आणावा किंवा असा असा कार्यक्रम आहे, नागरिकांनी यावं किंवा प्रतिनिधींनी यावं. कालच्या कार्यक्रमाचा ह्यांनी तारखा भडकीत घेतला. ह्यांनी एकतरी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मॅडम ऑक्टोबरपासून ऐकून घ्या, आहे तुम्ही एकतरी फलक लोकपाल पान नंबर 4 मध्ये लावलं काय माहितीचं? जर तुम्ही ते फलक लावलं असतं तर तुम्ही सन्मान्य पदाधिकारी आला, तसे आम्ही लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील आम्ही आलो असतो ना. आम्ही तुमचा सत्कार केला असतं, तुम्ही चांगलं काम करता म्हणून. तुम्ही एका विशिष्ट पक्षाच्या म्हणजे अंतर्गत येऊन तो कार्यक्रम राबवता. आता तुम्ही जर लोकपाल पान नंबर 4 म्हणता तर आम्ही येतो. आम्ही स्थानिक नागरिक आहोत, आम्ही कुठल्या बाहेरचे नाही आहे, किसन नगर किंवा इकडच्या एरियातले. आम्ही तिथले स्थानिक नागरिक आहोत. आम्ही तुमच्या ते आक्षेप घेतलेला आहे. तर तुमचं काम होतं तेव्हा असा असा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे, तुम्ही त्या टायमाला विरोध केला होता. तुमचं काही मत असेल
स्वतः पदाधिकारी लोक इथे येतात, महानगरपालिकेची स्थानिक नगरसेवक येतात, तुमचा जो काही आक्षेप असतो तुम्ही तिथं नोंदवा, तुमचं निरसन आम्ही करून देऊ, विषय तिथंच संपला असता ना. हे तुम्हाला पटतं का माझं बोलणं? एखादी खासगी संस्था जेव्हा कोणताही कार्यक्रम करते त्यावेळेस त्या नागरिकांना, तिथल्या स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणं महत्वाचं आहे. तुम्ही कार्यक्रम कोणते करा, तुम्ही आता असं वाटतं की ठाणे महानगरपालिका तुमची स्वायत्त आहे. नाही राऊत साहेब मी बोलू का? बरं? तसं झालं ते झालं ना ना. मॅडम. मी बोलतो मॅडम, एक मिनिट. मॅडम, मला एक सांगा, तुम्हाला आमंत्रण कोण दिलं कालच्या विषयाचं? आम्ही दिलं. एक मिनिट, मी मॅडमशी बोलतोय. संस्थेने दिला, तुम्हाला संस्थेने दिला. आज जर आम्ही तुमच्याकडे तक्रार केलेली आहे, जर आम्ही आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे, तर त्या संस्थेसारखं तुमचं पण काम आहे ना. अहो, या स्थानिक लोकप्रतिनिधींचं या संस्थेविरुद्ध काहीतरी खटकाखटकी उडलेली आहे, काहीतरी वाद चालू आहे, तर तुम्ही आम्हाला बोलवून दिले. त्या दिवशी आपली जेव्हा चर्चा झाली मॅडमच्या 30 तारखेला. 30 तारखेला त्यावेळेला तुमच्या समोरच आम्ही यांना सांगितलं. हा, हेच माझं म्हणणं आहे. You have to, म्हणजे तुम्ही माहिती द्यायला पाहिजे वॉर्ड ऑफिसला. ते त्या दिवशीच आम्ही क्लिअर केलं होतं. काल जे आमचे साहेब, आमचे अतिरिक्त आयुक्त साहेब, माननीय उपायुक्त साहेब आल्यामुळे हा माझा प्रोटोकॉल आहे की बरं, मला exact. जाणं- एकदम बरोबर. बोलवण्यात आलं तेव्हा असं सांगितलं की तिथे पॅड चेंजिंग होऊन आपण इनॉग्रेशन करतोय त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्हालाही मी म्हणजे विचारलं. पावसाळ्यात त्याच्यात तुम्ही असं मेन्शन नाही तुम्ही केलं. असंही हा, म्हणजे मॅडम, आमचं हेच म्हणणं आहे. तुम्हाला ते अंधारात ठेवताय, तुम्हाला तुम्ही जेव्हा दिसलेलं तुम्ही दिसतंय. स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीये, शौचालयाचा विषय झाला. त्याचा विषय नव्हता. त्यांचा जो आक्षेप आहे तो मी त्यांना Try to दिलेला. understand त्यांचा आम्ही विषय. का गेलो त्याचं रिझन त्यांना दिलं. मॅडम, आता माझं म्हणणं काय ऐकून घ्या. मी जरा मध्ये बोलतो, सॉरी त्याबद्दल. माझं म्हणणं काय, काल जो यामध्ये कार्यक्रम केला यांनी त्याची स्क्रीन वगैरे लावली, गुगल मॅप आमचा किती चांगला आहे, काय आहे हे दाखवलं, ठीक आहे, संस्थेचं ते काम आहे. पण हे आम्ही असं दाखवणार आहोत याची तुम्हाला दोघांना कल्पना होती का? या विषयाची बोलतोय मी. मी परत एकदा सांगते. एक तर प्रोटोकॉल म्हणून मी केले होते ते मॅडम, वैयक्तिक शौचालयाचा विषय मला माहित हा, असं म्हणतो आम्ही. शौचालयाचा विषय कारण 19 नोव्हेंबरला माननीय आयुक्त साहेब येणार होते वैयक्तिक शौचालय आणि पूर्वी माननीय उपायुक्त साहेबांबरोबर आम्ही तिकडे व्हिजिट केली होती. त्यावेळेला एका घरामध्ये वैयक्तिक शौचालयाने पाहणी केली होती. शेल्टर असोसिएट, युनिसेफच्या आणि टीएमसीच्या समन्वयाने केलं जातं हे त्यावेळेला मला माहित होतं. आता कालच्या प्रोग्राममध्ये दोन ही गोष्ट अगोदरच क्लिअर करते, बिंग प्रोटोकॉल आणि सेकंड थिंग इज वैयक्तिक शौचालयाचं इनॉग्रेशन. मला खूप लास्ट मोमेंटला कळाल्यामुळे मी लेट गेले होते. बिफोर दॅट प्रेझेंटेशन मला मॉर्निंग 9 o'clockला कळाले, म्हणजे करून फोन केला होता. आय वॉज स्टेइंग इन मुंबई. मला तेवढा वेळ लागलो ऑब्विसली. मी आले तोपर्यंत प्रेझेंटेशन सुरू झालं होतं. आय डिडंट सी दॅट की कोडिंगचा वगैरे तिच्यावर होता काही नाही, पण वैयक्तिक शौचालयाचा विषय होता एवढा मला माहिती आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमच्या समोरच त्या दिवशी क्लिअर केलं होतं, हा ही त्यांची मिस्टेक आहे की कोडिंगच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर इन्फॉर्म करायला हवं होतं आम्हाला सुद्धा. सो वी कॅन सजेस्ट दॅट की जे लोकल प्रतिनिधी आहेत किंवा काही सिलेक्टेड लोक आहेत त्यांना घेऊन एक प्रेझेंटेशन मार्फत दाखवता येतं. ही नेहमीची प्रोसिजर असते. वेरेवर संबडी, तुम्हाला पण माहिती आहे नॉर्मली NGOs वगैरे करतात तर ते लोकल लोकांना एकत्र घेऊन की हे असं असं करणार आहे आणि या ठिकाणी केलेलं आहे. मी हे म्हणत नाही त्यांचं इंटेन्शन चुकीचं आहे, फक्त हे प्रॉपर पद्धतीने समोर न आल्यामुळे एक प्रकारचा प्रॉब्लेम काय झालं आहे, साहेब मॅडमने अतिशय मुद्दा क्लिअर करून टाकला. कसं आहे की शेल्टर असोसिएट्स आपण बोलतो, आपल्याला याचं काम माहिती आहे. वैयक्तिक शौचालय अतिशय चांगलं काम हे करत आहे. पॅड चेंजिंग रूम शेल्टर असोसिएट्सनी केलेलं नाही आहे, दुसऱ्या संस्थेने केलेलं हे मी आपल्याला ते मला काल कळलं. हो, यांनी नाही केलेलं, ते दुसऱ्याने केलेलं. That is the first concept in all over India. चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. हे तर आम्हाला माहिती आहे. आम्ही हे सर सत्य सांगितलं. हा. अभिनंदन त्यासाठी. आणि सरांची concept आहे. आम्ही करू ना. आम्ही स्वतः काय, आम्ही ऐकलं, चांगली गोष्ट आहे. आम्ही आमच्या महिन्यांना बोलवलं. पण जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, हा जो गुगल कोडिंगचा जो कार्यक्रम आहे, जसं सहाय्यक आयुक्त मॅडमनी सांगितलं आणि अध्यक्ष मॅडमनी सांगितलं, तरी यांचं इंटेन्शन वाईट नव्हतं, पण यांनी एक प्रकारची ना बॅकडोर एंट्रीच्या माध्यमातून हा Exactly. हे माझं म्हणणं आहे. बॅकडोर एंट्री आणि याला कायदेशीर वेगळा शब्द आहे. हा, नाही आता
थोडंसं सौम्य मी बोलतो कसं आहे गणेश एक्झॅक्टली मेक इट व्हेरी क्लिअर की गुगल कोडिंग हा एक असं तसं काही विशेष एवढं काही नाही पण आता काय सध्या क्लस्टर चालू आहे हा समजून घ्या गणेशजी समजून घ्या तुमच्या उद्देशाबद्दल कोणी शंका घेत नाही क्लस्टर चालू आहे क्लस्टर तो सोड जनगणना आता स्विंग होणार आहे हा जनगणना आहे क्लस्टर आहे उद्या इलेक्शन होते कोविड सर्वे फक्त 10 मिनिटं द्या मी प्रभाग समिती वर्तन नगरला मी निघतोय का एक मीटिंग चालू येतो तर ते कसं आहे की आज 3 मार्किंग होणार आहे नागरिकांमध्ये एक प्रकारचं समभन एक निर्माण झालेलं आहे आणि आयडीबी स्पीकिंग काय करायला पाहिजे होतं गणेशजी की आता आपण या परिसरात गुगल कोडिंग करणार आहोत वातावरण असं आहे तर सगळ्यात प्रथम अध्यक्ष मॅडम आणि सहाय्यक आयुक्त मॅडम यांना भेटून हे कन्सेप्ट क्लिअर करायला पाहिजे होतं त्याच्यानंतर सर्व सदस्यांना इथे बोलवलं असतं आपण त्यांच्यासाठी एक खास प्रेझेंटेशन आपण ठेवलं असतं आमचं हे सांगू आहे. आणि झालं नाही ना पण झालं नाही म्हणून हे सगळे कन्फ्युज झाले आम्ही कन्फ्युज नाही सर एक मिनिट अरे बेटा अरे confuse- अरे I'm not saying you are, sir, I'm not saying. was that a mistake was that a mistake इट इज अ मिस्टेक no that is not a mistake you are doing criminal trespassing yes it is a criminal trespassing without my permission you cannot enter my premises prior you should take my permission prior entering my premises you are not allowed being an official also you are not allowed to stand in front of my door without my permission तसा तो चुकीचा बोलत नाहीये without my permission this is not a mistake they are doing it intentionally they are doing it intentionally ते तुम्ही कोणासाठी करताय कशासाठी करताय आम्हाला माहित नाही आम्हाला गरज नाहीये तुमच्या ह्या गुगल कोडिंगची आम्ही मागणी केली आहे का आमचं एकच म्हणणं आहे. तुमच्याकडे नाही तुमच्याकडे परवानगी असती नाही मला एक सांगा धनश्री मला एक सांगा हे ऑप्शनल आहे ना आता ज्यांना नको आहे करू नका जबरदस्ती करू नका ज्यांना करायचं आहे करा चर्चा संपली ऍक्च्युली याचा सॉरी आपला विषय परवानगीचे तुम्ही घुसू कसे शकता आम्हाला मेन मध्ये हा मुद्दा clear करून घ्या. तुमच्याकडे जर परमिशन आहे तर आम्हाला ते लेटर द्या तुमच्या परमिशनचं लेटरच्या कॉपीज वी नीड अ कॉपी आज सहाय्यक आयुक्त मॅडम तुम्ही जेव्हा 2 दिवसापूर्वी विषय झाला आहे ना सांगितलं की त्या सगळं तुम्ही लावलं तर नंबर प्लेट काढा बघा हे मान्य कमिट केलं त्यांनी स्वतः प्रवास समिती अध्यक्ष होते 2 दिवस आम्हाला ते आपण आम्ही असं सांगितलं होतं हा. की ज्यांना लावायची नसेल काढून टाका हा. Simple त्यांनी गोष्ट. काढली होती मॅडम. नाही आले कुठे नाही लावायची तुम्ही अहो, माझ्याकडे काढा. शंभर आहे. आम्ही कशाला काढलं? आम्ही कशाला नाही काढलं? नाही, नाही, आम्ही नाही करणार तुम्ही येऊन काढा हे म्हणजे की आम्ही काढतो नाही, ऐकून घ्या. मॅडम. आता ज्यांना लोकांना हवं आहे त्यांनी ते ठेवलेले ठेवलेले. लोक आम्हाला फायद्याच्या बाबतीत पण बोलतायत आणि आज एक नाही, नाही, तुमचं ऐकून सर, आमचं एकच म्हणणं आहे, कोणतीही खाजगी ऐका, कोणतीही खाजगी कंपनी जेव्हा ठाणे महानगरपालिका क्षेत्रात काम करत असेल तेव्हा जसे आमचे पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे आहे सहाय्यक आयुक्त मॅडम तसे तुम्ही आमचे पालक आहात जर तुमची परवानगी न घेता ज्या स्थानिक नगरसेवकांना आम्ही निवडून दिलेलं आहे त्यांची परवानगी न घेता असं कोणतंही काम होत असेल तर ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि तुम्ही बघा, हे चुकीचं आहे, तुम्ही बघा. ते गव्हर्नमेंटचं आम्हाला नको. आम्हाला या लोकांच्या कमिशन नको. that is just an agreement that ते doesn't आम्हाला नको तुम्ही. माझं एकच म्हणणं आहे, ऐकून घ्या, सर. that doesn't make any value अरे, चुकी झाली तर कारवाई पाहिजे चुकी झाली तर कारवाई पाहिजे. नाही एक मिनिट धनश्री एक मिनिट माझं काय म्हणणं आहे अल्टिमेटली लोकशाही आहे एक मिनिट सर ते जे अग्रीमेंट दाखवत आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना बेटा आता त्या पेपर्स वर जाऊ नका नाही ते दाखवतात ना 3 वेळा उचलून पुढे गेले. राजा एक मिनिट बघा ज्यांना नको आहे तिथे तर तुम्ही लावूच नका एक आणि जिथे लावले आणि जिथे लोकांचा विरोध आहे तिथे तर तुम्ही काढू आणि गुगलवरचं कसं म्हणजे यांनी गुगलवर जो data कनेक्ट करून ठेवलेला आहे बरं एक मिनिट मी सांगू का हे अगदीच
तुम्ही स्वतः गुगल मॅप खोला. नको आम्ही तो डेमो नाही, नाही, त्याची नाही. माहिती- त्याचं ऐकून घ्या. अरे, ऐकून घ्या. ऐकून घे रे. तुम्ही आता Google एक मिनिट गुगल हा डेटा कुठलाही जात नाही. आता तुम्ही कुठल्याही पॉइंटला क्लिक केलं तर गुगल प्लस कोड तिथे ऑलरेडी असतं. तुमच्या एरियात काही गुगल आम्ही प्लस Google Plus Code कुठल्याच ठिकाणी नसतो, फक्त remote area साठी असतो. आमच्या घराचा कोडिंग कशाला करता तुम्ही? तुम्ही महानगरपालिका कमावून दिलेला नाही. हा जो तसं असेल तर आम्ही अधिकारी सर्वे आहे करतो ना, ना. हे काय ऑल ऑफ अ सडन घडलेलं नाहीये. ऑल ऑफ अ सडन तुम्ही प्लेट्स आणले आणि तुम्ही लावले असं हे झालेलं तुमचं नाहीये. planning याचा आहे. प्रायर सर्वे झालेला आहे तुमचा. Googleचा आपला जे सर्वे जे चालू तुम्ही आहे. तुम्ही जे काम करताय ना, आय एम डाउटिंग ऑन युअर हे इंटेन्शन. आजचं काम नाहीये. आम्ही हे आजचं काम नाहीये. I am saying in front of everybody, I am doubting your intentions. नाटक तुम्ही नगरसभेत पुढे सांगा, यांनी परवानगी तुम्ही घेतली. ज्या वेळेला तुम्ही सर्वे केला त्यावेळेला लोकांना विश्वासात घेतलं का? नाही तुम्ही आता पुढे त्यावेळेला आतंकवादी रेकी करतो तसे हे लोक रेकी ज्यावेळी करतात. सर्वे झालेला आहे त्यावेळी आम्ही लोकांना सांगून कुठले लोकं? calling it as a criminal trespass. This is why I am calling it as a criminal सर, आता हे जे trespass. तुम्ही सर्वे हे करताय. जे प्रतिनिधी बसले, हे सर्व वेगवेगळे आहेत. अशी रेकी होते ना एक अशा second. महाराष्ट्राची रेकी होते. आज You मुंबईला are just an NGO. You are just an NGO. You are not government. You are not government. You are not government. तुम्ही महानगरपालिका गव्हर्नमेंट नाहीये. नाही, of course, तेच आम्ही सांगतोय. त्यामुळे जर तुमच्या एरियामध्ये आज You तुम्ही have got- टॉयलेट उभे राहिलेले आहेत, You have ते got- काय मग तुम्हाला- महानगर- अरे मग महानगरपालिका नाही. हे आम्हाला धावळा करून दाखवतात. आम्ही याच्या- आम्ही काय करतो? Permission. महानगरपालिकेला कोणाची दाखवा. permission? धावळा करून 3,000 टॉयलेट केले. महानगरपालिका आम्ही सांगते काय- का? काय- काय- आमचं काय- टॅक्स काय- होतो. काय- आम्ही टॅक्स होतो महानगरपालिका करते काय? 10 वेळा येऊन आम्हाला होतं. एवढा मोठा पैसा लागतो. पैसा किती बघा, आहे? आम्ही संस्था आहोत, आम्ही तुमच्याशी बोलत नाही. तुमच्याशी बोलत नाही आम्ही आमच्या मी. नगरसेवक- आता तुमच्याशी बोलत नाही. तुम्ही काय करता महानगरपालिका? जर हे 10 वेळा होतं, तुमचे आम्ही टॉयलेट बांधले. आमचा टॅक्स तुम्ही करता नाही. जर तुम्हाला आता टॉयलेट बांधता येत नाही तर अरे, एक हे मिनिट. आम्हाला ऐकू येईल का? तुम्ही ऐकून घेतच नाही. तुमच्याशी बोलत नाही का? जराशी एक मिनिट. प्रत्येक वेळी तुम्ही काय बोलता? तुमच्याकडे टॉयलेट बांधले. जराशी एक मिनिट. हा? तुम्ही म्हणता आमचा झोपडपट्टी एरिया आहे, कारण तुम्ही तिघं आले होते. तुम्हाला एक तर झोपडपट्टी दिसली पाहिजे एरियामध्ये. सगळं सिमेंट आणि विटेची बांधकाम केली घरे. तुम्ही कसं स्टॅम्प लावला झोपडपट्टी म्हणून? आज तुम्ही आमच्या लोकांना दाखवा आम्ही झोपडपट्टी होतो म्हणून. काय झोपडपट्टी आमच्याकडे? एक झोपडपट्टी मध्ये दिसतो पाहिजे. सगळ्यांचं सिमेंटची बांधकाम आहे, सगळं 1+0 आहे. तुम्ही आमची बदनामी करता बोलला. ही संस्था हा? ही संस्था कोण लावणार? आणि झोपडपट्टी लावणार? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ठरवणार हा? ही संस्था. तुम्ही कोण? आज वडगावला तुम्ही नाही का फ्लॅट घ्यायला गेला? आमच्या एरियामध्ये तुम्ही 48 वडगावच्या फ्लॅटची किंमत किती आहे? तुम्हाला माहिती आहे आमचं स्टँडर्ड काय आहे? गायकवाड साहेब एक मिनिट जरा मला ऍक्शन बोलू द्या. आज घोडबंदरला तुम्ही फ्लॅट घ्यायला गेला जो अधिकृत लीगल आहे. 500चा हा. फ्लॅट किती जातो? 1 BHK फ्लॅटची किंमत 50 लाख आहे. त्याच्यावरती नाही आहे ना? मान्य केलं तुम्ही? आज आमच्या इथे एक झोपडी जाते 28 आज जर लाख. आमचा 10/15 म्हणून तुम्ही घेतला तो तुम्ही विकत घ्यायला 15 लाखाच्या खाली कोण देणार नाही. एवढेच तुम्ही उलट हे 10 बायला सोडून दे, पण हे जे बैठी स्वरूपातली आपली जी हा, मग? आहे ना, तीच चांगली आहे उलट. मग तिथे तर हे चांगलं आहे. नाही, नाही, हे का आम्हाला दर्शवतात? आम्ही तुम्हाला दिली सुविधा, आम्ही तुम्हाला रक्कम मागितली. तारपत्र आम्ही कुठे हटवतो? तुम्ही आमच्या नगरसेवक आहे, तुम्ही सांगा. आम्ही यांच्या प्रकारे जाऊ की आम्ही हे सगळं जाणून. लँडमार्क आमचे जुने यांनी माझ्या घरात बांधले का? तुम्ही मला खरं त्या लोकांना आज आम्ही टॅक्स भरतो, पाणी बिल भरतो, करोडो रुपये आम्ही तर तुम्हाला देतो. तर तुम्ही महानगरपालिका आमच्या संशय का म्हणत नाही? त्या आम्हाला ह्याचे दोन कोणी ऐकलं जातात. आम्ही काय भिकारी आहेत का ह्याच्याकडे गेलो? यांना आज किती आम्ही दिलं? तुम्हाला. पत्र दिलं होतं यांना? तुम्ही काय करता महानगरपालिका? आज हे 10 लाख होतं तुमच्याकडे आम्ही संशय लावला म्हणून. यांना रेकी करायचा अधिकार दिला. यांना तुझा पण अधिकार. ही संस्था म्हणजे का तुमची स्वायत्त जावं आहे का तुमच्या इथं? आज किती संस्था पाहिजे तुम्ही त्या संस्था दिला अधिकार? ते डायरेक्ट म्हणता नवीन कृषी याला परवानगी दिली ह्या दोघांच्या समोर बोलले. तुमच्याकडे आहे का ती परवानगी दिली का तुम्ही? शौचालयाची आहे. शौचालयाचा विषय नाही आहे. रेकी करायची परवानगी साहेब, विषय शौचालय नाही आहे. तुमचं नाव घेत आहे. साहेब, तुमचं नाव घेत आहे. तुमचं संस्था. नाव ऑन रेकॉर्ड घेतली ऑन त्यांनी. रेकॉर्ड नाव घेत आहे. माझं नाव घेत आहे. बोलतोय. नाव चला, एक मिनिट. धनश्री, मी एक क्लिअर करतो की प्रोसिजरली तुमच्याकडनं थोडेसे चुका झालेल्या आहेत गुगल कोडिंगच्या बाबतीत. एक मिनिट. तुमच्या संस्थेबद्दल, तुमच्याबद्दल, तुमच्या इंटेन्शनबद्दल कोणी संशय घेत नाही, पण आपल्याला हे मान्य करायला लागेल
की गुगल कोडिंग हा जो प्रोजेक्ट तुम्ही जे सुरू केलेला आहे त्याला विहित कार्यपद्धतीनुसार मान्यता कागदोपत्री अशी नाही आपल्याकडे, पण तुमचा इंटेन्शन वाईट नव्हता. तुम्हाला काय वाटलं तुम्ही याच परिसरात आज एवढं चांगलं काम करताय, शौचालय वैयक्तिक शौचालय, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो वैयक्तिक शौचालय हेच बांधत नाही, त्याच्यात लाभार्थी हिस्सा पण आहे. तर कोणी असं बोलू शकत नाही की शेल्टरनीच बांधलंय. साहेब, माझं आपण बोलून दाखवलं एक- पाहिजे. एक मिनिट. नाही, साहेब, ऐकू द्या. आम्ही सकाळी सकाळी कामं करतो. बांधले जातात. साहेब, आम्ही जर सकाळी सकाळी कामं करतो, आम्ही तर दिवाळीला वगैरे आदिवासी पाण्यात वगैरे करतो कामं, आम्ही ते म्हणून दाखवत नाही, कारण आम्हाला मनापासून वाटतं करावं म्हणून. तुम्हाला फंडिंग भेटतो, तुम्ही खिशातले पैसे घालत नाही, आम्ही खिशातले पैसे घालून करतो आणि केलेलं बोलणं चुकीचं असतं. जागोजागी जाऊन कलेक्ट करतो बुवा. मला विचारलं नाही, ठीक आहे. एक मिनिट, तुम्ही काय म्हणता? somebody is doubting their intention, I doubt their intention. ठीक आहे, ओके. I object, I doubt their ठीक आहे, ठीक आहे, intention. ठीक आहे. तुझं And व्यक्तिगत मत होऊ शकतो. we people are sitting now, we all are doubting their चल, intention. चल, ठीक आहे. तुझा तो व्यक्तिगत मत होता. आणि तुम्ही जे म्हणताय ना व्यक्तिगत नाही सर, सांगण्यासाठी हे केलं साहेब. नाही बेटा, एक मिनिट. तुमचं मत होऊ शकतो, पण धनश्री अगेन मी क्लिअर करतो. तुमच्या the ball is in your court. Now you have to decide if you are not permitted for coding and they are coding, they are putting the board for coding, so it is your right to take an objection on them and Yes, to beta, and take a action. legal action. We want a legal action should be शौचालयाचा taken. विषय नाही. एक काम करू, एक काम करू. शौचालयाचा विषय शौचालयाचा विषय नाही. नाही. आम्हाला शौचालय हवं असेल तर आम्ही शेल्टरकडे जाऊ, नाही तर आमचा आम्ही बांधू, तो आमचा विषय आहे. आम्ही महानगरपालिकेला किंवा आम्ही महानगरपालिकेचा गळा पकडू की आम्हाला शौचालय हा बांधून आणि दिलं. शौचालयाचं आम्हाला बांधून यांचं शेल्टरचं चला, चला, ठीक आहे. काही ठीक आहे, आपण नाही, एक- तुम्ही त्यांच्यावरती लिगल ऍक्शन घ्या. वी नीड अ लिगल ऍक्शन. स्थानिकांच्या भावना तीव्र आहेत, त्या आपण समजून घेतलेल्या आहेत. सहाय्यक आयुक्त मॅडम, तुम्ही एक काम करा, ही मीटिंग झाली ना की तुम्ही मग शेल्टरवाल्यांना तुमच्याकडे बोलवा, त्यांना विचारा तुम्ही आतापर्यंत किती ठिकाणी ह्या प्लेट्स लावलेल्या आहेत, किती ठिकाणी तुमच्याकडे लोकांच्या एक्झॅक्टली परमिशन्स आहेत, हा परमिशन शिवाय किती ठिकाणी प्लेट लागल्या गेलेल्या आहेत, आणि आता जर परमिशन शिवाय प्लेट्स लागल्या गेलेल्या आहेत तर त्याच्यावर आपण आता काय करू शकतो. जस्ट गिव्ह मी अहवाल, मला तुम्ही एक अहवाल सादर करा. मॅडम, हा विषय तुम्ही फॉल्टमध्ये आहात. नाही, सहाय्यक आयुक्त हा फॉल्ट नाही आहे. जर यांच्या विरोधात जर हा विषयच नाही. हा, ते म्हणतो मी. हा, जसं ते मला म्हणतोय. दिसतं आणि यांचं कुठलंही अग्रीमेंट झालेलं नाही. हा, हे म्हणतो मी. हे म्हणतो मी. TMC चं झालेलं आहे, पण कोडीचं कोडीचं नाही. सरांनी जसं सांगितलं, सरांनी पण कुठले अग्रीमेंट कोडीच्या बाबतीत केलेलं हा, नाही. हे सरांनी कळवलं नाही, ही त्यांची फॉल्ट आहे. चुकी आहे. सरांनी क्लिअरली त्याच्यावर त्यांनी आणि लिहायला त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई होणं आम्ही तुमच्याकडून अपेक्षा नाही, करतो. नाही, म्हणून मी काय म्हणतो, तुम्ही कायदेशीर कारवाई करणार मग आमची. की you have to clear that की कुठे लावलेलं आहे, ज्यांना नाही लावायचं नाही, तुमचा धनश्री दुसरा काय नाही, असं नव्हतं. हा एक सुभाषी करतो. हा ऍपोलॉजीचा विषयच नाहीये. तो विषय बघा. ऍपोलॉजीचा विषयच नाहीये. मॅडम, तुम्ही आमची परवानगी नसल्यास तुम्ही आमच्या घराबाहेर पोहोचले. ही कारवाई व्हायला हवी. ह्याच्यावर कारवाई अपेक्षित जर आहे. कारवाई नाही झाली तर उद्या आम्ही उपोषणाला बसू. आणि तुम्ही लोक याला सपोर्ट करा, या संस्थेला. आम्ही निश्चित करू. याच्यामध्ये मग महानगरपालिकाही जबाबदार आहे. तुमचा कार्यकाळ आहे, तुमच्या कार्यकाळामध्ये हा प्रकार घडलेला आहे. तुम्ही पालकत्वात सहाय्यक आयुक्त म्हणून ही तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही याचं समाधान करा. नाही, why you are not taking legal action? मग legal action घ्या ना. सहाय्यक आयुक्त आम्ही तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. आम्ही तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. एक मिनिट, एक मिनिट. वरिष्ठ एक काय म्हणतो? अधिकारी घेतील. सहाय्यक आयुक्त मॅडम, एक काम करा, मी जसं आपल्याला बोललो की ही माहिती फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन वाटलं तर तुम्ही यांना एक लेखी पत्र द्या की तुम्ही आतापर्यंत या परिसरात किती ठिकाणी प्लेट्स लावलेल्या आहेत, किती ठिकाणी तुम्हाला ऑफिशियल लोकांची परमिशन होती, परमिशन नसताना तुम्ही किती ठिकाणी प्लेट्स लावले, तुम्ही एक अहवाल माझ्याकडे सबमिट करा, त्याप्रमाणे आपण लीगल सगळ्या गोष्टी एक्झामिन करून मग ऍक्शन घ्यायची, ऍक्शन पण घेऊ, दुसरं काय विषय नाही. वस्तुनिष्ठ अहवाल मी माननीय उपायुक्त साहेबांकडे सादर करेन. ते will take- एक प्रत आम्हाला इथे. हा, या, या. एक प्रकार आणि आमचं ऐका, काम असं ऐका, आहे. ऐका. आणि तो जो अहवाल असेल तो तुम्ही प्रभाग समिती अध्यक्ष मॅडमला पण सादर माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे, आता हा जो विषय झाला लेट झाला, आपण त्यांना काय दिलं होतं की शौचालयाचं आपण परमिशन दिलं, आपलं एमओ त्याचं आहे. Yes. आता त्यांना असा अधिकार नाही ना की तुम्ही हे वेगळं ऍक्टिव्हिटीज करायचे हा. बरोबर. पहिली तर हे विचारलं पाहिजे आपण की तुम्ही चालू कसं केलं. हा. आता तो भाग नंतरचा आहे. हा. आता काय झालं म्हणजे साहेब, तिथे लोकांना आपले गरीब आहेत ते म्हणतात काय झालं बाबा, माझं क्लस्टर मध्ये झालं पण निळी पाटी झाली, माझी क्लस्टर ओके. हो. आता याच्यात प्रॉब्लेम काय झाला की खालती लावली
वरती भाड्याने दुसरा हे उभा वन केलं. नाही लावलं. वन हे केलं. अरे काही काही ठिकाणी काय लागतंय बरोबर आहे असं बोलतो मी पात्र नाहीये म्हणजे म्हणजे याचा कन्फ्युजन काय झालंय की एक तर आपल्याकडे वेगळं वातावरण चालू हो. आहे आणि याच्यात तिथे नीट- बॅनर लावला त्याच्यावर काही नीट मेन्शन नाही केलं आणि मग त्याच्यात काय होतंय? आता मी- शेल्टर लोकांचा असं समजून झाला की हा कोणतरी शेल्टर बिल्डर आलाय Builder आलाय. आणि हा जो डेटा आहे आता हा डेटा यांच्या प्रायव्हेट कंपनीकडे बरोबर हे आहे? डेटा कुणालाही विकू शकतात ना सर. ते तुम्ही काय कसं बोलू शकता हा जो डेटा यांनी कलेक्ट केलाय हा, म्हणजे हा. समजा आमच्याकडे समजा आमच्याकडे डेव्हलपमेंटची स्कीम आधीच समजा भविष्यात. एखादा डेव्हलपर आला त्याला परत सर्वे करायची गरज नाही. ह्याचा डेटा काय वेगळा आहे ना? प्रत्येक घराला तो point exact ह्याला आहे ना. ह्याला परवानगी दिली कोणी? ते पण तो डेव्हलपर आमच्या दरवाजामध्ये येईल कशा आमच्या परमिशनसाठी सरळ डेटा परचेस करेल त्यांच्याकडनं. तो एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही जे सुलभ शौचालयाच्या नावाखाली हे जे तुझं चाललंय ना? जी त्याच्यावरती कारवाई पाहिजेच आम्हाला. हे बंद करा. नाही अपफ्रंटली सांगतोय की हे जे जे काही करताय ना तुम्ही, आता जसं त्यांनी सांगितलं तुम्ही सर्वे केलेला आहे प्रॉपर, तुमचा प्रॉपर सर्वे झालेला आहे. कोणी परमिशन दिली तुम्हाला? कोणी तुमच्याकडे मागणी केली? मागणी कोणी केली? महानगरपालिकेने जे सांगितलंय ते काय आहे की जर मला सुलभ टॉयलेटची माझ्या घरात गरज आहे ना, तर तुम्ही मला फक्त मदत करताय. तुम्ही माझ्या बाप नाहीये की तुम्ही माझ्या घरात येऊन बसाल. कळलं? तुम्ही काय केलंय त्याच्या व्यतिरिक्त जाऊन तुम्ही काय केलंय सर, समजून घ्या विषय. यांनी काय केलंय की त्या नावाखाली यांनी एक सर्वे केलेला आहे, प्रॉपर सर्वे केलेला आहे. प्रत्येक घराला एक कोडिंग दिलेलं आहे, जे कोडिंग यांनी ऑलरेडी गुगलवर रजिस्टर केलेलं आहे. गुगल मॅपवर ते सर्वे ऑलरेडी रजिस्टर्ड झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या प्लेट्स आलेल्या आहेत. या प्लेट्स काय अशाच आल्या नाही, ह्या प्लेट्स प्रॉपर सर्वे नंतर आलेल्या आहेत. उद्या उठून महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर मग क्लस्टरचा विषय आहे. याच्यामध्ये आमच्यासारखी काम करणारी जी लोक आहेत, जी बघा आम्ही प्रत्येक गोष्टीला विरोध करत नाही, आम्ही चुकीच्या गोष्टीला विरोध करणारे आहोत. किंवा तुम्ही सिद्ध करा की आम्ही चुकीचं बोलतोय. आम्ही चुकीचं जर बोलत असेल तर आम्हाला इथून हकलून द्या तुम्ही, आम्ही जाऊ. पण उद्या उठून या गोष्टींचा गैरफायदा कशावरून घेतला जाणार नाही. राबोडीमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या झाली, उद्या उठून लोकमान्य नगरमध्ये जर विकासराव, दीपक गायकवाड, संजय झा किंवा मनोजची जर हत्या झाली, याला जबाबदार कोण? याला जबाबदार डोंगरे मॅडमला पकडायचं, मनोज सरांना पकडायचं, की ससाने मॅडमला पकडायचं, की या संस्थेला पकडायचं, कोणाला पकडायचं? सर आता ह्या सर्वांचे दुष्परिणाम काय होतो? आता हा जो तुम्ही यांच्याकडून मॅडमने लावला नंबर, ठीक आहे. आता आपल्या इतक्या वेळ झालं वाद चालू आहे. साहेब आहेत मॅडम आहेत, डोंगरे मॅडम आहेत, तुम्ही आहे. तुम्हाला तिघांना माझं घर माहिती नाही, फक्त मी लोकमान्य राहतो, स्थानिक रहिवासी, तुम्हाला एवढंच माहिती. आणि आजच्या तारखेला समजा मी वादग्रस्त व्यक्ती होतो की मी यांच्या एखाद्या सर्वेच्या आड आलो किंवा एखादा कोण राजकीय मी माहितीचा अधिकार कार्यकर्ता पण आहे, मी हे माझ्या जवळजवळ 20-30 माहितीचे कार्यकर्ते असे आहेत, आरटी अधिकारी कार्यकर्ते की जे चुकून बोलू शकतो हा, की ज्या लोकांनी ना महानगरपालिकेत त्यांचे म्हणजे न्यायालयीन खटले चालू आहेत. इव्हन गेले जे आयुक्त होते संजीव शेजो, त्यांच्या विरोधात पण चालू आहेत. आणि ती लोक सुद्धा आमच्या लोकमान्य पाळा नंबर 4 मध्ये राहतात. आता तुम्हाला एक विषय सांगतो, हा तुम्ही लावला लोकमान्य पाळा नंबरचा 4चा हा तुमचा फिक्स नंबर जो प्रत्येक घराला लागला, हा लागला माझा नंबर. आता गेल्या टायमाला मी एक नाव घेऊ इच्छित नाही, एक मोठ्या नेत्याचं माहितीच्या अधिकार भ्रष्टाचार सगळं बाहेर काढलं. त्या माणसाने जर माझ्यावरती खुन्नस ठेवली, एखाद्या कार्यकर्त्याला पाठवला तर विकासाच्या घरातील नंबर कुठला तो फक्त हा नंबरला बघायचा, तो त्याने व्हॉट्सअप केला. ती व्यक्ती बसली लोकमान्यला, मीही लोकमान्यला झाला. हा नंबर त्यांनी ठाणे, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, ओरिसा, उत्तर प्रदेश कुठेही पाठवला. जे सुपारी घेऊन काम करणारी माणसं, ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत, विषय फोडून दाखवतोय माझा. एखादे 10-15 हजार सुपारी घेतात, तर मी काय मोठा लायकीचा नाही, माझ्याकडे 5 लाख आणि 20 लाख दिले, माझी अवकातच तेवढी. एखाद्याने जर त्याला 50,000 रुपये दिले, ह्या व्यक्तीपासून मला हे तो माझी माहिती नाही, माझी आबरू जाऊ शकते, काही होऊ शकतं, ह्याला तुला उठवायचं. साहेब हा नंबर टाकला ना, तो महाराष्ट्राच्या बाहेर असेल, तेव्हा तुम्ही दाखवता महाराष्ट्र, त्यात दाखवतो ठाण्यामध्ये दाखवतो तुमचं वाघा इस्टेट, त्यात लोकमान्य नगर, गणपती मंदिर, संतोषी माता मंदिर, बाजूची चाळ दाखवते, बोरिंग दाखवते, 4 रूममधला मधला रूम माझा दाखवतो. परफेक्ट लोकेशन. रात्रीचं 2-2:30 वाजता ही 10 माणसं माझ्या घरी आले, माझ्या शेजारच्या 4 घरांकडे बाहेरून कडा लावल्या,
डायरेक्ट माझ्या घरात जाऊन घुसले. उद्या माझा मुलगा पडेल, माझी बायको मध्ये माझ्या बायकोचा मुलगा पडेल, माझ्या आई मध्ये त्यांचा मुलगा पडेल, ह्याला जिम्मेदार कोण? उद्या माझा संरक्षण होऊ शकत नाही का? आज मी नाव घेतो, त्यांचा त्याला संबंध नाहीये तरी मी नाव घेतो. आरटीआय कार्यकर्ते जसं आपलं सागर मावकर आहे, जसं प्रदीप पाटील आहे, जसे प्रशांत महाडिक आहे, जसं विकास राऊत आहे, हे सर्व लोकमान्य राहतात. त्यांच्या नंतर आम्ही हे बघितले, ज्या ज्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचे कोर्टामध्ये चालू आहेत त्या लोकांनी जर पैसे दिले की ह्याच्यापासून आम्हाला धोका आहे, जास्त उड्या मारतात. एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये त्याची बिलं थांबलेली आहेत, बरोबर. ह्या कॉन्ट्रॅक्टरने त्याला 50 लाखाची किंवा 50,000 रुपये 1 लाखाची जर सुपारी दिली तर ह्या नंबरमुळे 130 करोड हा जे काय असेल तर ह्या नंबरमुळे त्याच्या घरात किंवा डायरेक्ट पोहोचू शकतात. तुम्हाला मान्य आहे की माझं म्हणणं? मग ह्यांना माझं घर आणि मला रस्त्यावरती नागडा करताना अधिकार दिला कोणी? आज माझ्या घरामध्ये म्हणजे माझ्या वयाच्या हिशोबाने माझी बायको काय म्हातारी नाहीये, माझी छोटी बहीण असेल, आज जर ती रस्त्याने चालली असेल, 4 टॅवावरती पोरं असतील, त्यांचं जर तिच्यावरती वाईट नजर असेल, तिचं त्याला घर माहिती नाही. शहराला एखादा कोणाला विचारल्यावरती ती बाईक ती मुलगी जर घरचा नंबर काय त्याने हा नंबरला व्हॉट्सअप केलं, उद्या तिथे रोज ते माझ्या घरी फेऱ्या मारून लागले. आज माझी बायको, माझी बहीण, माझी जे महिला आमच्या समाजातल्या, आज त्यांचं स्वतः तुम्ही रस्त्यावर टाकून टाकलं ह्या नंबरमुळे. आज माझा मुलगा लोकमान्य राहतो, डेपोला आमच्या शाळेच्या बस येतात, दाटीवटी असल्यामुळे शाळेच्या बस वरती येत नाहीये. आज माझा मुलगा या घरात राहतो, तुम्हाला लोकेशन मिळालेलं आहे. आज जर पैशाचा सगळा मजबूत असेल तर लोकांना असं वाटत असेल तर हा एवढा लोकांच्या माहितीच्या रेखा टाकतो, ह्याच्याकडे ब्लॅक मनी जास्त असेल, काही होऊ शकतात. राजकारणामध्ये काही तुम्ही करू शकता. मी पोटतिडकीने बोलतो विषय. आज जर तुम्हाला माझ्या घरचा परफेक्ट ऍड्रेस माहिती आहे, शाळा लोकमान्य डेपोला खाली व्हॅन येते, लोकमान्य डेपो आणि व्हॅन ह्याच्यामधलं जे अंतर 10 मार्ग असते इकडे तिकडे जायला. माझा मुलगा एक तो खाली एकटा 10-11 वर्षाचा मुलगा आहे. उद्या जर पैशासाठी त्याला कोणी किडनॅप करण्याचा विचार केला तर कोणी क्लोरोफॉर्म एका खोलीमध्ये बसू शकतो. माझा मुलगा जर किडनॅप झाला तर याला महानगरपालिका की सहाय्यक आयुक्त की आपल्या आयुक्त की शेल्टर कंपनी कोणाला जिम्मेदार असणार? आणि उद्या जर माझा मुलगा पडला तुमची जिम्मेदार असून उपयोग काय? माझ्या बायकोच्या मी गेलो ना, माझ्या आई बाबाचा मी सहारा गेलो ना, ह्याला जिम्मेदार कोण? असा एक विकास राऊत नाहीये. लोकमान्य नगरमध्ये राहणारा प्रत्येक विकास राऊत तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही ह्यांना अधिकार दिला कोणी आम्हाला रस्त्यावरती नागड्या करायला? मी अक्षरशः शब्द वापरतो. आणि जर तुम्ही सहाय्यक आयुक्त आहात, तुमच्याकडे 16 प्रभाग नगरसेवक आमचे आहेत, तर तुमची नैतिक जिम्मेदारी आहे ह्या नागरिकांबद्दल जी गोष्ट आहे त्याची काळजी घेणं. आणि जर प्रभाग समितीचे जर कोणती परवानगी घेतली नाहीये, जर आयुक्तांची परवानगी घेतली नाहीये तर यांना परवानगी दिली कोणी? आणि जर यांना परवानगी दिली नाहीये लेखी आजच्या तारखेपर्यंत तर यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे. आणि ती जर होत नसेल तर तुम्ही अधिकारी ह्या लोकांना इनडायरेक्टली सपोर्ट करता, याच्यावरती आम्ही तुमच्यावरती कारवाई करू सर्व नागरिक. दुसरी गोष्ट, ह्या लोकांनी जे मॅप लावला आमच्या एरियामध्ये, शहर विकास विभागाची ह्या लोकांनी परमिशन घेतली नाही. आमच्या इथे या लोकांनी मॅप लावला तरी एका ठिकाणी ओपन जागा दाखवली मैदान, तिथे ऑलरेडी तलाव आहे जो तिथे बुजवण्यात आलेला आहे. त्याच्या संदर्भात श्री सागर मावकर जवळजवळ 3 वर्ष लढा देत आहे. जिल्हा कलेक्टर पासून तहसील पासून न्यायालयीन प्रविष्ट ते बाब आहे. या लोकांनी महानगरपालिकेत काय दाखवलं की हे खुलं मैदान आहे म्हणून. उद्या जर आम्ही महानगरपालिकेत गेलो किंवा कोर्टामध्ये गेलो तर ह्यांच्या आराखड्याप्रमाणे ज्याच्यावरती महानगरपालिकेचा लोगो वापरण्यात आलेला आहे, इथे तलाव नाहीच आहे, ते मैदानच आहे. म्हणजे आमची जनता याचीच खरं जिथे गार्डन दाखवलेलं आहे आमच्या इथे, तिथे या लोकांनी घरं दाखवली, पण ती जागा आज रेकॉर्डमध्ये गार्डनसाठी आहे ना. मग त्या जागेवरती जर त्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, तुमच्या मॅप प्रमाणे तिथे घरच आहे, तुम्ही जर छाती टोकून बघा अरे काय पालिकेला आराखडा दिसतंय. मग ह्या लोकांना आमचं स्वातंत्र्य, आमचे मानव अधिकार, आमच्या मुलांचे खेळण्याचे गार्डन, आमचे तलाव पोहण्याचे, हे सर्व घरांचे यांना अधिकार दिले कोणी? आणि हे सर्व करत असताना महानगरपालिका करते काय? आज आम्ही 4 टायमाला विषय झाला, आमच्याकडे एक साईडला 6 नंबरचा पॅनल आहे जो पूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा आहे, एक साईडला 14 नंबरचा पॅनल आहे जो पूर्ण शिवसेनेचा आहे. आम्ही सर्व सन्माननीय नगरसेवकांना विनंती केली की तुम्ही पुढे या, तुम्ही मीटिंग घ्या, त्या अधिकाऱ्यांना बोलवा, नंतर जे संस्था त्या संस्थेच्या पण कर्मचाऱ्यांना बोलवा, आम्हाला नागरिकांना बोलवा आणि जो काय हा विषय संपवून टाका. आजपर्यंत कोणी पुढाकार घेतलेला नाहीये, आजपर्यंत कोणी पुढाकार घेतलेला नाहीये. त्याच्यानंतर काल जो विषय घडला त्या विषयामध्ये आज आपली झाली तोही आम्हाला तुम्ही काय एकतर मॅडम लावला लोकमान्यामध्ये, मॅडम तिला सांगितलं, ह्या मॅडमनी पण सांगितलं
तुम्ही प्रभागात जेव्हा काम करता तेव्हा तुम्ही प्रभागात काम करीत असताना तुम्ही एक सामाजिक संस्था म्हणून काम करा. एखाद्या पक्षाला बांधलेलं म्हणून तुम्ही काम करू नका. कालच्या पक्षाचा आम्ही म्हणतो आम्हाला पक्षाची घेणं नाहीये. निवडणुका संपल्या की आमचा पक्षाचा विषय संपला. काही लोक असं म्हणतात तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहे. मी आहे, पण वेळ पडल्यानंतर ह्या शिवसेनेचे कार्यकर्ते असताना मी या नगरसेवकाच्या विरोधात आंदोलन आणलेले आहे. इथे मी मोर्चा आणला पालिकेवर. आमचे नगरसेवक असताना चारी त्यांच्या विरोधात सन्मान्य मॅडम बसतात समोर. जी चुकीची आहे ते चुकीचंच आहे, मी त्याचं समर्थन करत नाही. आणि जर तुम्हाला वाटतं हे जेवढे सामाजिक कार्यकर्ते बसलेले आहेत हे चुकीचं म्हणताय तर तुम्ही बोला की तुम्ही इथे उठून जा, आम्ही उठून जायला तयार आहोत. आणि आमचं जे म्हणणं आहे, आमच्या जे जीविताला धोका पोचलेला आहे, आमच्या सुरक्षेला धोका पोचला आहे, आमच्या मुलांचं कधी किडनॅपिंग होऊ शकतं, आमच्या बायका मुलांच्या आबरूवरती कोणी हात टाकू शकतं. उद्या हाच डेटा ह्यामध्ये एखाद्या अतिरेकी कंपनीला विकला, तुम्ही म्हणता का विकू शकत नाही. जसे मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट झालेले आहे तसे आमच्या एरियामध्ये होऊ शकतात. मॅडम हसू नका, हा हसण्याचा नाही, विषय मला जर तुम्हाला ऐकून घ्या, ऐकून घ्या. माझं म्हणणं आहे तुम्हाला तुम्हाला जर हा डेटा लावायचा असेल तर आमच्या प्रभागामध्ये जिथे जिथे मंदिर आहे, जिथे जिथे शाळा आहे, जिथे जिथे डॉक्टर दवाखाने आहे, जिथे बौद्ध झालं आहे तुम्ही लावा ना. तुम्हाला आठवलं कोणी? त्याची पण तुमच्याकडे परवानगी नाहीये. माझी महानगरपालिकेला विनंती आहे की तुम्ही याच्यावरती कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित आहे. जर तुम्ही कायदेशीर कारवाई नाही केली तर तुम्ही अधिकारी सुद्धा याला सामील आहे. म्हणून तुमच्या विरोधात आणि स्थानिक नगरसेवक आर्थिक व्यवहारामुळे यांच्या विरोधात जात नाही म्हणून त्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करू. आणि कोर्टात जायची वेळ आली तिथेही आम्ही जाऊ. आणि आम्ही जे नागरिक बोलतो ते पोट तिडकीने बोलतोय, कारण आमच्या इथे म्हणजे मानवाधिकाराचा विषय आहे. तुम्हाला या राज्य घटनामालिकेत असं दिलं का तुम्ही एखादा अधिकारी आहात म्हणून तुमच्या मर्जीचा संस्था तुम्ही परमिशन द्यायची? तुम्हाला पण परमिशन देताना तुम्ही आमचं मत जाणून घ्या, तुम्ही आमच्या मीटिंग घ्या, आम्ही येतोय. जर आम्ही नाही आलो तर आम्ही चुकीचे आहोत. इथल्या लोकांचं काय म्हणणं तुम्ही जाणून घ्या, त्याच्यावर तुम्ही मार्ग काढा ना. आज आम्ही नगरसेवक निवडून कशाला दिले? तुम्ही आमचं लोकप्रतिनिधित्व करा म्हणून दिले की एखादी कुठली संस्था येते आणि आमच्या दारावर खेळ टोकून जाते, उद्या दुसरी कुठली संस्था आहे, तुम्ही करायचं काय आम्ही लोकांना? कसं आहे मॅडम, एक विषय कसा आहे, तुमचं टॉयलेटशी रिलेटेड आहे, तुम्ही तेवढंच काम करायला पाहिजे होतं. तर तुम्ही महापालिकेची कुठलीही सर परमिशन घेतली नाही. ती पहिली एक चूक तुमची, ते ऍक्सेप्ट करा. तुम्ही जे आहे ते आहे, त्यात तुम्ही स्थानिकांना त्याच्यात विश्वासात घेतलं नाहीये ही एक गोष्ट आहे. हे जर तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन काम केलं असतं तर आज ते काम सोपं झालं असतं आणि हे जे काही चाललंय हे घडलंच नसतं. दुसरी गोष्ट ही, आज तुम्ही जे काम केलंय त्याचं जे काही आतापर्यंत केलंय त्याचा सगळा आढावा किंवा अहवाल मॅडमला सादर करा, वरिष्ठांना सादर करा. त्याच्यावर वरिष्ठ जे काही जी काही कारवाई होईल ते आपण तिथे करू. माझं म्हणणं कसं आहे, तुम्ही जसं म्हणता ज्यांना राहायचं का राहूया, ज्यांना काढायचं नाही, काढूया. एक लोकप्रतिनिधी म्हणून मी काय नागरिकांच्या बाजूने हे पण क्लिअर करते. म्हणून मी पहिला मुद्दा हा क्लिअर केला की हे तुमच्याशी रिलेटेड गुगल मॅपिंग किंवा जे काही आहे तुम्ही कुठल्याही त्याच्यात कायदेशीर किंवा जी काही प्रोसेस आहेत त्यांनी केलेलं नाहीये. आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांच्या बाजूने मला मला समाप्त करू दे. जसं मॅडम नाही सर, बिफोर दॅट लेट मी सॉरी, गुगलनी हा प्लस कोड जो आणला ना, मुख्य उद्देश त्यांचा होता रिमोट एरियासाठी. काय बेटा? रिमोट एरिया. रिमोट एरिया. तर मला तुमच्याकडनं जरा फक्त जाणून घ्यायचं आहे, लोकमान्य हा रिमोट एरिया आहे का आपल्याला? आहे का? मेन काय होतं माहिती का सर, असं आहे की याच्यात लोकांची मागणीच नसताना आपण No, no, संदीप सर. यांची पण म्हणजे काय आहे की बाबा करायचंच का तुम्हाला? विषय चाललाय. ज्यांनी प्लस कोड बनवला त्याचा उद्देश होता रिमोट एरियाला ऍड्रेस टू दी अनऍड्रेस. हा विषय होता रिमोट एरियासाठी. ज्यांना म्हणजे तिकडे रस्ते नाहीत, गल्ल्या नाहीत, काही नाही, त्यांना ऍड्रेसच नाहीये, त्यांच्यासाठी हा प्लस कोड होता. त्याच्या आधारे त्यांचे बँक अकाउंट वगैरे सगळं उघड झाले. जसं एक आयडेंटिटी प्रूफ, परमनंट ऍड्रेस प्रूफ. आपल्याला लोकमान्याला तशी आवश्यकता आहे का? आम्हाला स्वतःची पर्सनल ऍड्रेस आहे, रस्ते आहेत आमच्याकडे, विहिरी आहेत, मंदिर आहेत, लँडमार्क्स आहेत, सगळं आहे. आमचा लोकमान्य रिमोट एरिया नाही, पहिली गोष्ट हे गृहीत आहे. आणि जर रिमोट एरिया असेल तर इम्प्लिमेंट करा. पण रिमोट एरियासाठी जर मग काय फॅसिलिटी असेल ते पण द्या. ठीक आहे. मी काय म्हणतो, जसं मॅडमने सांगितलं लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय नागरिकांच्या बाजूने असतात, त्याचबरोबर प्रशासनाची भूमिका पण मी क्लिअर करतो. जर कुठलाही विकास जर नागरिकांना नको असेल तर प्रशासन म्हणून कुठलाही जबरदस्तीला विकास
अरे बेटा योजना असेल, विकास असेल, काय असेल, नाही, विकास नाही काय बाबा, अरे असं राजा सांगतो. तुम्ही आता असा इथं लिटरली शब्द पकडू नका. आम्हाला ऐकून घे रे राजा, ऐकून घे. आता मी ऐकलं ना तुझं, कंटिन्यूस तू अर्धा तास बोलत होता, आम्ही व्यवस्थित ऐकत होतो आणि मी खऱ्या अर्थाने सांगतो माझ्या ज्ञानात पण खूप भर पडला. जेव्हा एकदा तुम्ही जेव्हा सांगितलं, रिअली मी खरोखरच अप्रिशिएट करतो, ऍड्रेस फॉर दी अनएड्रेस. किती सुंदर लाईन आहे, म्हणजे किती तुम्ही अभ्यास केलेला आहे. आणि तू जे क्रिमिनल ट्रेसपासिंग वगैरे सांगितलं, ठीक आहे, प्रायमा फेसी मला ते एकदम थोडासा अग्रेसिव्ह वाटलं, पण लिगली तू किती व्यवस्थित बोलला. म्हणजे आजची ही जी बैठक झाली, माझ्या वैयक्तिक ज्ञानामध्ये प्रचंड भर पडली बेटा. आणि मी काय टॉन्ट मारत नाही, मी इमानदारीने सांगतोय, खरी गोष्ट आहे. इमानदारीने. म्हणजे खरं Negative point जे आहे नाही, हे जास्त त्याचं पण झाले. हे माहित नव्हतं. Negative तो पण बोलला. नाही नाही, ऍड्रेस फॉर दी अनएड्रेस. नाही, आता मी पण एवढा आयटी वायटी करतो, पण इतकी सुंदर लाईन खऱ्या अर्थाने मॅडम. म्हणजे यांनी जे सांगितलं की गुगल कोडची गरज कुठे आहे, रिमोट एरिया, की तिथे पत्ताच नाहीये, तिथे ऍक्सेसच नाहीये, तिथे लँडमार्कच नाहीये. आता इतकं सुंदर त्यांनी एक्सप्लेन केलं. वास्तविकता हे तुम्ही मला एक्सप्लेन करायला पाहिजे होतं. नाही नाही, लेट्स बी व्हेरी फ्रँक, पण आय एम रिअली थँकफुल टू यू. परत मी एक गोष्ट सांगतो, शेल्टर असोसिएट्स अतिशय चांगलं काम करताय, टॉयलेट बद्दल वाद नाही. पण हा जो प्रोजेक्ट जे तुम्ही इम्प्लिमेंट करायला गेला, लिगली काय प्रायमा फेसी परमिशन आपण घेतलेली नाहीये असेल तर तुम्ही आम्हाला नंतर दाखवू शकता. एक. सेकंडली, जर नागरिकांना याची जर नसेल, त्यांचा विरोध असेल, तर आम्ही बिलकुल ते अलाव करणार नाही, ही गोष्ट क्लिअर करतो. तिसरा, जसं अध्यक्ष मॅडमनी सांगितलं, तुम्ही डिटेल एक अहवाल सहाय्यक आयुक्त मॅडमला तुम्ही सादर करा. तो अहवाल तो मला सादर करतील. इथले जे परिमंडल उपायुक्त आहेत त्यांच्याशी मी डिस्कस करीन. तो अहवाल मी अध्यक्ष मॅडमना पण दाखवीन. आणि जर कुठलीही लिगल गोष्टीचा जर भंग झाला असेल तर महापालिका कायदेशीर कारवाई पण करेल. मला वाटतं मॅडम आजची बैठक नाही नाही, आता काय होतं की काढून टाकायला सांगायचं. सर, काय होतंय? Google process होईपर्यंत हा जो डेटा केलाय ना, पहिला Actually, Google वरनं काढायला सांगा. जो डेटा है Google वरनं काढायला सांगा. एक मिनिट विदिन द डेटा बघा, नागरिकांनी बघा इथे उपस्थित नागरिक तर आहेत, ते अतिशय हुशार नागरिक आहेत माझे. ही गोष्ट सांगतो, त्यांनी जे दोन मुद्दे सांगितले, म्हणजे एक तर एक मिनिट सर बोलतोय. जे गुगल प्लेट काढण्याचं एक मागणी केली आहे. आणि जर डेटा जो असा गुगल डोमेन मध्ये जर असेल, हा, आणि बघा त्यांनी शंका व्यक्त केली. आणि ती शंका, एक मिनिट, शंका लॉजिकल आहे. त्याच्यात काही It is there. It is there. ऐका, तर जर नसेल, ऐका, आणि जर ते तसं डोमेन मध्ये असेल आणि असेल तर जर तुम्हाला ऍक्सेस कसं काढता येईल तेही तुम्ही करा. माझं असं म्हणणं आहे की आता ही चर्चा झालेली आहे. हा, नागरिकांच्या काय मागण्या हे आपल्याला समजलेल्या आहे. कृपया करून याच्या पुढे भविष्यात जर कुठला असा आपल्याला प्रोजेक्ट असेल, राबवायचा असेल कुठल्याही एरियामध्ये, तर त्याला एक फोरम आहे. तो फोरम आहे म्हणजे प्रभाग समितीचा. हे समजून घ्या. प्रभाग समितीला प्रभाग समिती अध्यक्ष असतात आणि सहाय्यक आयुक्त असतो. प्रोसिजर वाईज तुम्ही हे गुगल कोडिंग हे तुम्ही आधी प्रभाग समिती समोर हा याचं एक प्रेझेंटेशन करायला पाहिजे. ठीक आहे, नाही केलं, मुद्दामून केलं नाही, दॅट इज ऑल्सो व्हेरी क्लिअर. पण माझं असं म्हणणं आहे की एकदा नागरिकांचे हे जे गैरसमज क्लिअर करा, नंतर अध्यक्ष मॅडम काही निर्णय घेतील. आणि जर प्रेझेंटेशन ठेवायचं असेल भविष्यात आपण ते करू. पण तुर्तास आमच्या नागरिकांना किंवा या भागातल्या नागरिकांना हा म्हणजे कन्सेप्ट, योजना, प्रोजेक्ट हे नको आहे, हे क्लिअर आहे. आणि प्लीज या भागात तरी प्लीज करू. बरं, plus टॉयलेट आहे ना, गुगल नाही करायचं. तो विषय ही जी तुमची प्रक्रिया आहे, हे जे तुम्ही अहवाल वगैरे मागताय, याचा टॅग किती दिवसात? याचा ती 72 तास देतो मी. आणि सर माझी तुम्हाला विनंती होती, गेल्या वेळेला पण मॅडमने जसं सांगितलं त्याप्रमाणे अजून नंबर प्लेट काढल्या नाही. कोणाला हवे नको तो विषय नंतरचा. तुम्ही दिल्याप्रमाणे प्रत्येक घराला लावणार ना, सगळ्या घराला 7 सेकंड काढायला लावा. 7 सेकंड. नाही धनुष आणि आज कसं आहे? बेटा तुम्ही लावलं तर ते तुम्हीच काढून द्या. आज असू ते तुम्हीच लावलं ते तुम्हीच काढायचं, विषय संपला. हो साहेब, कसं आहे, हरकतीचा मुद्दा आहे. ज्या वेळेला माहिती नव्हतं जाणून बुजून केलेलं आहे, माहिती नाही असं बोलू नका तुम्ही. ज्या वेळेला वैभव काळे नावाचा माणूस कोण आहे, त्या कंपनीचा कोण जिओ काय असेल ते असेल, त्या वेळेला मी तेव्हा सुरुवातीला सांगितलं की आम्ही मनीष जोशी साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. मी नाही का माझा मुद्दा, मी म्हटलं मनीष जोशी साहेबांना मी तुम्हाला पण कल्पना असेल की मी फोन केला होता.
मी साहेब आयुक्तांना विचारलं आम्हाला काय माहित नाही आहे. मग स्थानिक लेवलला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं जातं त्यालाच काय पत्ता नाही. आणि मनीष जोशी साहेब आणि जे इंडिओ काय ती कंपनी असेल दोघांचं काय साठा लोट असेल ते आम्हाला माहित नाही. पहिला मुद्दा. आणि प्रत्येकाच्या घराला जबरदस्तीनं स्टिकर लावलेलं आहे. विचारलेलंच नाही. आता 25 लोक आले होते माझ्याकडे काल पण आणि पोलीस स्टेशनला होते की जबरदस्तीनं लावलं. ऐका मग आता ते म्हणतात की सकुशील लावलं. अरे मग तुम्ही ज्यांच्या घरात शौचालय बांधले त्याला लावलं हरकत नव्हती, पण ज्याच्या घराला तुम्ही काहीच केलं त्याला का लावलं? ज्याच्या घरात शौचालय बांधला त्याची पण परमिशन घ्या की हे गुगल कोडिंग. आणि आता एकच मुद्दा आहे साहेब, जेणेकरून की त्यांचा मी तर माझ्याकडे लोक आले मी लोकांच्या याच्यासाठी त्यांचं मला काम करावं लागेल. मी कोर्टात जाणार व्यक्तिगत. ठीक आहे. धनश्री मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा त्या प्लेट्स लावण्याचाच नाहीये. यांच्यावरती कारवाई यासाठी झाली पाहिजे की विदाउट परमिशन यांनी बाहेर सर्वे केलेला आहे. यांनी रेकी केलेली आहे आमच्या घराची. प्रॉपर कोडिंग झालेली आहे त्यानंतर या प्लेट्स आल्या. त्याच्यासाठी यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जिथे ज्यांचा विरोध आहे तुम्ही ते प्लेट्स काढून टाका. नाही तसं नका करू. आता सगळं काढा आणि प्रॉपर प्लेट या. संदीप भाई मी काय म्हणतो, आता ज्यांनी यांना रिक्वेस्ट केली की आमच्या इथे प्लेट लावा त्यांची प्लेट करा. संदीप भाईने सांगितलं ना की क्लस्टरचा मुद्दा प्लेट लावली तर लोकांना वाटतं काढून टाका सगळं. प्लेट लावण्यासाठी तुमच्याकडे आकडे काय आम्ही नाही बोलतोय ते नाही बोलतोय लोकांना मी फक्त बोलते प्लीज. 2 मिनिटं एक लक्षात घ्या. स्कूल का और क्या है? स्कूल का तो बेटर है. अरे काय नाही मला काय माहिती अव्वल येऊ न येऊ कारवाई तर झाली पाहिजे. ठीक आहे तुमच्या बरोबर. अरे नाही की ज्या वेळेला हे सर्वे करायला लागले त्यावेळेपासून कमीत कमी 1 वर्ष या करोनाच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं काय आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांची सेवा फार जबरदस्त झाली. त्यांचं म्हणणं आहे माझं नाही. आता त्या करोना परिस्थितीमध्ये काय सेवा दिली काय दिलं ते त्यांनाच माहिती आहे. सहाय्यक आयुक्त म्हणून प्रभाग अध्यक्ष आता नवीन आल्या ठीक आहे. त्याच्या अगोदरपासून लोकप्रतिनिधीमधून त्या पद्धतीने त्याच्या सोयीनुसार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. सहाय्यक आयुक्त म्हणून फार मोठं काम केलेलं आहे करोनाच्या काळातच होत्या. मग मला म्हणायचं की एनजीओ हे म्हणतात की आम्ही करोना काळामध्ये फार हे लोकांना मदत केली. म्हणजे नक्की काय केली नीट ऐका जरा सर. की एकच केलं जे ते मोती नावाचं साबण कुठून आणलं होतं की ते दगड लागले असेल तर 6 महिन्याचं गोल एक मोती साबण नावाचं साबण दिलं गेलं. तेही त्या लोक म्हणजे असं दाखवलं की त्या एरियातल्या त्याच लोकांनी वाटलं. बाकीच्याने काय पाप केलं एका गल्लीमध्ये वाटलेलं आहे दुसऱ्या गल्लीमध्ये वाटलेलं नाहीये. हे म्हणतात आम्ही लोकांची सेवा केली मुद्दाम करण्यासाठी आपल्या भावनांनी सांगितलं. आणि तुम्हाला देखील मला काय साहेब आयुक्तांना आम्ही परवा विचारणा केली की तुम्हाला या करोना काळामध्ये या कंपनीने काय विचारणा केली किंवा माहिती घेतली काय. ते म्हणाले नाही आम्हाला तर काहीच माहिती नाही. आम्ही नगरसेवकांना विचारलं की तुम्हाला काय माहिती आहे का याच्याबद्दल. ते म्हणाले काहीच नाही. किंवा त्या एरियातले कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांना विचारलं तुम्हाला काय एनजीओ म्हणून काय बोलवलं गेलं का. म्हणाले नाही. मग नक्की काय म्हणजे मनीष जोशी आणि कंपनी या दोघांचा साठा लोटा काय तेच कळलं नाही. म्हणजे म्हणण्याचा मला अर्थ एकच आहे की तुम्ही सजेशन कसं दिलंय का नाही दिलं ते मी विचारलं काल की मनीष जोशी साहेब हे फार जुने जाणते आहे अधिकारी आहे पण ते तर कधी चुकणार नाही. ते म्हणाले की नाही आम्हाला आदेश दिला आम्ही कामाला लागलो. बघा मग याचा अर्थ की लोकप्रतिनिधी त्या एरियातले सामाजिक कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असतील त्यांनाही विश्वासात घेतलं गेलं नाही.
ते चुकीचं झालं. लोक बरोबर आहे ते म्हणलं आम्हाला काय माहिती आहे. विषय आहे की ज्या वार्डामध्ये जिथे आपण जातो त्या ठिकाणी त्यांना थोडंसं करायला पाहिजे की नाही, की इथं कोण कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असू द्या किंवा लोकप्रतिनिधीमधून त्यांना कानावर घालून पुढचं प्रोसिजर करायला पाहिजे होती, केलेली नाही. मग याला कळून केलेली नाही का जाणून बुजून केलेली आहे ते मला एक बघा, आमचं काहीही इंटरेस्ट अजिबात कुठल्याच गोष्टीमध्ये नाही. आम्ही कोणी फक्त बोलू नका. लोकांसाठी ऐका, आम्ही तुम्हाला विचारलं तुमचा आमचा संबंध नाही. ऐका, आम्ही त्यांना बोलतोय. धनश्री एक एक मिनिट, तुमचा संबंध नाही, आम्ही तुम्हाला ओळखत नाही. आम्ही तुम्हाला ओळखत नाही. ओळखताना साहेबांना ओळखतोय, साहेबांनी कसं सांगावं नाही तर जातो कसं आहे, कसं. एक मिनिट आपण थोडंसं उशीर आला. एक गोष्ट आम्ही क्लिअर करतो की या लोकांना काल ती जे आपण प्रकल्पाचं इनॉग्रेशन केलं, एक म्हणजे वैयक्तिक शौचालय, दुसरं पाणीची खोली, हा, आणि तिसरं गुगल कोडची यांनी माहिती दिली. आता एक गोष्ट क्लिअर करतो की पहिले जे 2 प्रकल्प आहेत म्हणजे वैयक्तिक शौचालय आणि पाणीची खोली, याला महापालिकेची क्लिअर कट परमिशन आहे. ठीक आहे. राहिला प्रश्न गुगल कोडिंगचा. गुगल कोडिंगची ह्यांच्याकडे महापालिकेची लेखी कुठली परमिशन नाही. ही गोष्ट क्लिअर कारवाई केली. म्हणून आपण धनश्री एक आणि म्हणून मी आता सगळ्यांसमोर बोललोय की भारतात असं सहाय्यक आयुक्त मॅडम त्यांच्याकडनं अहवाल घेतील. तो अहवाल माझ्याकडे येईल, अध्यक्ष मॅडमकडे येईल, आणि जर लिगली कुठली गोष्टी जर उल्लंघन केलं असेल तर आम्ही उशिरा आलोय नाही मग त्याचा पण जरा आम्हाला पण आपण आपलं राजकारणाचं म्हणणं ज्याप्रमाणे ऐकून घेतलं आणि ज्याप्रमाणे आपण सहकार्य केलं त्याबद्दल सर्व नागरिकांतर्फे मी आमच्या सर्वांचे आभार मानतो. बेटा आज मी सांगताना परत रिपीट करतो, ठीक आहे, बैठक वगैरे ठीक आहे, ऑर्ड झाली, सगळं ठीक आहे, पण माझ्या ज्ञानात प्रचंड भर. आज असे हुशार जर नागरिक असतील तर देशाचं भविष्य डबल असतं. काय आता बाबा, आणि तू ना बेटा, तू ना प्लीज LLB कर, तू त्याला फाडून टाकणार. साहेब आमच्याकडे तुमच्यासारखे सक्षम अधिकारी जर महापालिकेत आहेत, वर्षानुवर्षे काम करताय, खरोखर तुमचं कौतुक करावं का. हे म्हणजे आता आले आधी येतील आणि काय आपण टीमवर्क आहोत. अहो असं आहे की तुमच्यासारखं आज सचिव म्हणून काम करायचं आणि एक भरीव म्हणून ऐक जरा राऊत हे प्रामाणिक सत्य आहे. तुमचं कोण कौतुक करणार नाही महापालिकेमध्ये, पण ह्या एवढ्या आमच्या जमलेल्या कार्यकर्त्या कुठल्या पक्षात असू द्या, खरोखरच आम्ही तुमचं मनापासून कौतुक करतो की आजपर्यंत महापालिकेमध्ये तुमचं कोण कौतुक केलेलं नाहीये, पण आम्ही आमच्या या प्रभागामध्ये तुम्ही चांगली स्कीम राबवल्याबद्दल तुमचं कौतुक करतो. आणि सहाय्यक आयुक्त मॅडम, आपल्याला माझी विनंती आहे नागरिकांतर्फे, हे ज्याप्रमाणे म्हणतात संस्था की आम्ही यांना शौचालय बांधले, बजेटमध्ये आपण व्यवस्था करावी आणि आपण महानगरपालिका जर आमच्याकडून टॅक्स घेतात तर आपण आपल्या खर्चाने लोकांसाठी सुविधा द्यावी, जेणेकरून हे लोकांना बोलू शकत नाही. बेटा हा शौचालय हे नागरिक पण तुमचं पण नाही, याचं शेअर आहे ना, हरकत नाही. आम्हाला हिस्सा आहे ना. म्हणून म्हणतो मी, हे प्रत्येक वेळी बोलणार होतं ना, ते म्हणा गरजेचं नाही. ठीक आहे, चला, धन्यवाद सर्वांचं.